नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। यम्मी। यावरून तुम्हाला समजलंच असेल, आज आपण लहान मुलांसाठी स्पेशल असे एग चीज बॉम्ब्स बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता लवकरच सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। सर्वप्रथम आपण अंडी उकडून घेणार आहोत। एका साइडला अंडी उकडेस्तोवर आपण 2 लहान साइजचे कांदे कापून घेऊयात। जर मोठा असेल तर एकच कांदा पुरेसा आहे। आपण छोटे कांदे आहेत म्हणून 2 कांदे घेतलेत। आता मी कोथिंबीर बारीक चिरून घेते। जसं तुम्हाला तिखट हवे त्याप्रमाणे मिरच्या देखील घ्यायच्या आहेत। तर मी 2 मिरच्या इथे घेतलेल्या आहेत। आपली अंडी ऑलमोस्ट उकडलेली आहेत, आता ती काढूयात। आता उकडलेल्या अंड्यांची मी सालं काढून घेतली आहेत। एका किसणीच्या सहाय्याने आपल्याला ती किसून घ्यायची आहेत। तर मी आता ही सगळी जी अंडी आहेत ती किसून घेते। मी 5 उकडलेली अंडी घेतलेली होती। तर आता ही सगळी अंडी आपली किसून झालेली आहेत। आता यात आपण काही मसाले ॲड करणार आहोत। पहिले सर्वात अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर धणे पावडर, त्याच्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। हे सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला। आपण जो बारीक कांदा कापलेला होता तो टाकायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या आपल्या मिरच्या, हे सगळं एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता बाइंडिंगसाठी थोडा मी मैदा टाकणार आहे ह्याच्यामध्ये। तर 2 ते 3 चमचे मैदा आपल्याला ॲड करायचा आहे। आता मैदा टाकून घेतल्यावर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। चीज क्यूब्सचे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे, जेणेकरून आपण जे बॉल बनवणार आहोत त्याच्या आतमध्ये आपल्याला हे भरता येतील। तर अशा प्रकारे आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे। आता ते जे मिश्रण केलेलं होतं अंड्याचं त्याच्यामध्ये हे जो क्यूब आहे आपला चीजचा तो भरून आपण त्याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने तो बॉल बनवून घ्यायचा आपल्याला। आता मी याचे सगळे बॉल बनवून घेते। आता आउटर लेअरसाठी मी 2 अंडी घेते आणि ती व्यवस्थित फेटून घ्यायची आहेत आपल्याला। हे जे एग चीज बॉम्ब्स जे बनवतोय आपण ते रेडी होईस्तोवर मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते। हे जे बॉम्ब्स बनवतोय आपण त्याच्या आउटर लेअरसाठी मी अंड आणि ब्रेड क्रम घेतलेला आहे। मी घरातला ब्रेडच मिक्सरमधनं काढून तो ब्रेड क्रम रेडी केला आहे। सो आता एक एक बॉल घेऊन आपण तो पहिले अंड्याच्या जो फेटलेला अंडा त्याच्यात घोळवायचा आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित तो ब्रेड क्रम जे आहेत त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यावरती व्यवस्थित ब्रेड क्रम्स लागले पाहिजेत। आणि अशा पद्धतीने मी हे सगळे बॉल रेडी करून घेते आणि मग आपण ते फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, हे रेडी झालेले आहेत। तर आता आपण एक एक करून हे फ्राय करून घेऊयात। तेल जास्त गरम करायचं नाही आहे, पहिल्यांदाच थोडं मीडियमच ते गरम असलं पाहिजे आणि स्लो फ्लेमवरनं मग हाय फ्लेमपर्यंत आपण ते तसे फ्राय करून घेणार आहोत। तर आता हे आपण स्लोवर पहिले त्याला व्यवस्थित फ्राय करायचे आणि मग नंतर थोडी फ्लेम हाय करून आपण ते व्यवस्थित तळून घेऊयात। तळताना ते जरा हलक्या हातानेच फ्राय करायचे आहेत, कारण ते फुटू शकतात। सो आता आपले हे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, हे आपण आता सर्व करून घेऊयात। बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम चीजी असे एग चीज बॉम्ब्स आपले तयार आहेत। जर तुमची मुलं अंड खात नसतील तर अशा पद्धतीने जर तुम्ही ते बॉम्ब्स बनवून दिलेत तर माझी खात्री आहे की ते नक्की अंड खातील। आपले एग चीज बॉम्ब्स रेडी आहेत खाण्यासाठी। लहान मुलांना खूपच आवडतील कारण की आतमध्ये चीज आहे। सो ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।